आता महत्त्वाची बातमी विदर्भातून आहे। विदर्भामध्ये उन्हाचा कडाका आता वाढलाय। नागरिक मातीच्या माठांची मोठी मागणी करतात। यामध्ये विशेष म्हणजे भंडारा जिल्ह्यात पारंपरिक पद्धतीने निर्मित केलेल्या माठांना संपूर्ण विदर्भातून विशेष मागणी आहे। तसंच तयार होणाऱ्या माठांचा दर्जा चांगला असल्याचं ग्राहकांचं म्हणणं आहे। वाढत्या उष्णतेमुळे आता माठांच्या मागणीमध्ये वाढ झाल्याचं पाहायला मिळतं। आणि या सगळ्याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सुरेश बागडे यांनी। सध्या भंडारा जिल्ह्यामध्ये उन्हाचं तापमान फार वाढलेले आहे आणि सध्या गरिबाच्या फ्रीज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जे पारंपरिक पद्धतीने माठ तयार होत आहेत। मी आज भंडारा जिल्ह्यातील लाखनी तालुक्यातील किटाळी या गावामध्ये तुम्ही बघू शकता की अशा पद्धतीने पारंपरिक पद्धतीने माठ तयार होत आहेत। ह्या माठाला विदर्भात खूप जास्त मागणी होत आहे। तुम्ही बघू शकता की अशा पद्धतीने इथं जे माठ तयार करण्याचं काम सुरू आहे। हा जो माठ आहे ह्या माठाला भंडारा, गोंदिया, चंद्रपूर तसेच नागपूरच्या बाहेरून सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात मागणी होत असते। हा माठार जो आहे करीबन उत्पादन जो आहे यांचा करीबन हा 6 महिन्यामध्ये 2.5 ते 3 लाख रुपयाचा उत्पादन सुद्धा होत असतो। हे मातीचे माठ आहेत आणि आम्ही माती तळ्यामधून आणतो आणि आणल्यानंतर त्याला बारीक करून शनीर गारतो आणि त्याच्यानंतर माठ बनवतो। अ, किती मागणी होत आहे तुमच्या ह्या माठाला? माठाला भरपूर मागणी आहे। भंडारा जिल्ह्यातून येतात, गोंदिया जिल्ह्यामधून येते, चंद्रपूर जिल्ह्यामधून येते, पवनीमधून येतात आणि मग ठोकमध्ये माल जाते त्याला आणि बाकी मग आपल्या गाडीनं खेडेपाडी नेऊन शनिवारी विकायला लागते। सूरज बागडे, जय महाराष्ट्र न्यूज, भंडारा।